3 ओव्हरचा मॅच इगतपुरी क्लासिक इगतपुरी या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचं या मॅचला वाफळे टीमला. चला वळूयात जाऊयात मॅच कडे, जिथे एका पोल मधील हा क्वालिफायचा राऊंड आहे, जिथे ग्रामीण एक गाव एक असा जो पोल होता त्यामधील क्वालिफायचा हा राऊंड. या मॅच नंतर आदिवासी पोल मधील क्वालिफायचा राऊंड असेल. तिथे दोन टीम आहेत, आर के स्पोर्ट्स धामणी वर्सेस एस ग्रुप भोसपाडा अशी होईल ती मॅच. परंतु या मॅच कडे वळूयात. पहिला बॉल, हो पहिला चेंडू, अपील जोरदार झाली, पायावरती जाऊन बॉल आदळलाय, सिंगल इथे मिळाली आहे. आणि आता पाहूयात काय घडेल. गुड बॉल, खूपच चांगला चेंडूची हाताळणी, पहिलाच बरोबर यार्कर हाताळण्याचा तो प्रयत्न होता. लेन थोडी जरी मिस केली असती तर बोल्ड आउट झाला असता प्रतीक विषय, परंतु तिथे बाल बचावला गेलाय. प्रथमेश आणि प्रतीक ही जोडी पाहायला भेटते आपल्याला. दोन्ही खेळाडूंनी आज धुमाकूळ घातला या मैदानावरती किरण स्मृती चषकामध्ये. आणि सध्या तरी आता या बॉलला आलेली पहिली लेग वाईज एक सिंगल. 3 ओव्हर मॅच आहे, पुन्हा लक्षात घ्या. जाऊयात पुन्हा मॅच कडे. नांजीबचा हा बॉल पायामध्ये टाकलाय आणि आता पायातनं खोदून काढलाय, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौखोनाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आला हा षटकार. खूपच चांगला इथे लेंथ पिक केली, पायावरचा हाई बॉल होता. बरोबर मनगटी फटका होता हा, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका खेळलेला हा स्ट्रोक. आणि तिथे बरोबर ताकद जोतली आणि टायमिंगचा मिलाप इतका झाला की सहजरित्या ते डिस्टन्स कव्हर झालं, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला हा बॉल. तितकाही खराब बॉल नव्हता, परंतु स्ट्रोक चांगला यावेळेस आलाय. आणि भरपूर मॅचेस मध्ये प्रथमेशनं तर षटकारानं सुरुवात केली आहे, तशी ही सुरुवात झाली आहे. धाबा झाल्या 7. यावेळेस आपण पाहत आहोत स्क्वेअर लेगला खेळण्याचा तो प्रयत्न होता, जोरदार जाऊन बॉडीवरती आदळला हा बॉल, थाईज वरती. सिंगल इथे मिळत आहे. लेग बाईज, धाव फलक आता 8 अंकावरती जाऊन पोहोचले. तिन्ही बॉल चांगले हाताळलेत, शंकाच नाहीत, परंतु एक चांगला स्ट्रोक प्रथमेशनं मारलाय आणि त्यानंतर 2 सिंगल आल्यात. आता स्ट्राईक आहे प्रतीक विषयकडे. पाहूयात, हे प्लॅनिंग चांगलं आहे. ज्ञानदीपला पहिल्याच ओव्हर मध्ये आणलंय. आता समोर फ्लॅट चाललाय, पॅरलल चाललाय, चान्सच नाहीत. खूपच चांगला स्ट्रोक, नो चान्स. यस इट इज 6. 6 धावा षटकार. इझी मारलाय. इथे टायमिंगचा मिलाप चांगला झालाय. समोर फक्त बॅट स्विंग आणि त्याच्यामध्ये टायमिंग हे खूपच चांगलं होतं. पहा समोर खेळला हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि ओव्हर द बॉलर हिट. सेफ फटका, फ्लॅट पॅरलल निघालाय षटकारासाठी. आणि आता धावा झाल्या 14. पायातला हाही बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज. आणि आता बॉल शेहबाज यांच्याकडे चाललाय, तिथे बॉल फेकी केली जाईल. आणि आता रनआउटची संधी. ॲक्युरेट थ्रो आहे, कौतुक आहे या थ्रो साठी. आणि आता प्रथमेशची विकेट, झटका पहिला लागतोय. फलंदाज प्रथमेश आउट. वन प्लस विकेट, झटका पहिला लागलेला आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. तो वाफाळे संघाला. जयेश नवीन खेळाडू येतोय. टोटल स्कोर कार्ड
15 धावा. अंतिमचा बॉल बाकी आहे. नवीन खेळाडू जयेश. दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता. अंतिम बॉल साठी तो प्रयत्न राहिला परंतु फसला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवला. टोटल स्कोर कार्ड आता 15 धावा. 16 धावा झाल्यात. हाय बाउन्सर अंगलट आला असं वाटतंय. पाहुयात काय घडलंय काय बिघडलंय. सध्या तरी व्हाईट बॉल पंचांनी कळवला आणि आता तिथे बॉल घेऊन आलेत. हो जास्तचा बाउन्स तो मिळालाय. ओव्हर बाउन्स झाला हा. त्यामुळे इथे बाउन्सची ताकीद इथे मिळालेली आहे. खूपच जास्तचा बाउन्स. व्हाईट बॉल आलेला आहे त्याच्यामध्ये धावही काढली आहे. धावफलक आता 18 अंकावरती जाऊन पोहोचलाय. हो आणि आता पहा वेगाचं उत्तर वेगानच दिलंय. प्रति हल्ला चढवला गेलाय. एक साकावरला हा तुफानी फटका. षटकार. ओ जयेश विशेषच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण पाहत आहोत. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. समोर तयारीमध्ये होता. बरोबर जसं समोर आला तसं उडवला बॉलला एक साकावरला. हा क्रॅकिंग स्ट्रोक होता आणि तिथे हा षटकार वसूल झालाय. धावफलक 24. ओव्हरला 24 झालेले आहेत. ज्ञानदीपला पहिल्याच ओव्हरला आणला असं वाटलं की तो इफेक्ट पाडू शकतोय परंतु तिथे त्याचंही षटक महागडे राहिलंय. कारण 4-4 ओव्हरचे मॅच तुम्ही खेळलेत. आता 3च ओव्हरचे मॅच आहेत. त्याच्यामध्ये प्लॅनिंग मध्ये चेंजेस झालं आणि आता तो प्रयत्न होतोय. राहुल भागडेकडे आता कॅप्टन चाललाय. जिथे प्रत्येक मॅच मध्ये आज स्ट्रायकर बॉलर म्हणून ती कामगिरी त्याने पार पाडली होती. आता पाहूयात सेकंड ओव्हर. हो चांगल्या बॉलची हाताळणी. गती कमीच ठेवली होती या बॉलवरती आणि त्याच्यामध्ये फिंगर रोल केले होते. पडल्यानंतर खालोखाल राहिलाय. त्याची ती चर्चा प्रतीक करतोय की बॉल खालीच राहिलाय त्याच्यामुळे तो फायदा झालाय गोलंदाजाला. मोठ्या फटक्यापासून वंचित राहावं लागेल आणि ते करण्यासाठी तिथे प्रयत्न चालू आहेत राहुल भागडेचे. हा यावेळेस मात्र वज्र टोला भीम टोला चेंडू सीमा पार. षटकार. पुरेपूर ताकद झोतली आहे या फटक्यामध्ये. खूपच लांब पाठवलाय. कॅमेरामध्ये कैद करता आलेला नाही इतका दूरवर पाठवलाय हा षटकार. धाव फलक आता 30. आता हा फटका यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूयात. बॉल अडवला गेलाय तोपर्यंत तिथे मिळेल जे की सिंगल ना धाव फलक आता 31 अंकावरती जाऊन पोहोचले. 3 बॉलचा खेळ झालाय. चांगला लेग कटर हाताळला होता. बॉल निघाला तिकडे मागे निघालाय. विकेट किपिंग थोडीशी खराब होते. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी मिळाली आहे. हेच तर डोकेदुखी आता गोलंदाजासाठी राहणार आहे कारण प्रतीक चांगला खेळतोय. 6 बॉल 14 वरती खेळतोय. 6 वरती जयेश खेळतोय. धावफलक 32. 4 बॉलचा खेळ झालाय.
येणारा एक षटक अजूनही बाकी आहे. कदाचित तिथे विकीचा पर्याय वापरला जाऊ शकतोय कारण तो आज फायदेशीर किफायतीदार गोलंदाजी त्याने सगळ्या मॅच मध्ये केली आहे. त्यामुळे इथे हे जे 2 बॉल आहेत या ओव्हरचे हे आता खूप महत्वाचे राहिलेत दोन्ही टीम साठी. 4 बॉल झालेले आहेत. धावफलक 32. क्रॉस बॅटेटनं यावेळेस देखील चांगला ऑफ कटर पिक केलाय आणि तिथे ऑन साइडला मारलाय. मिड विकेटला निघालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता हा शेवटपर्यंत कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केला आमच्या कॅमेरामॅन सिद्धूनं. कौतुक आहे त्याचं. खूपच चांगला आपण पाहत आहोत कॅमेरा वर्क. पर्यंत तो बॉल दाखवला गेलाय. कौतुक आहे सिद्धू तुझं. षटकार आलाय. 38 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आता पाहूयात. आणि आता चांगला झेल पकडलाय. टायमिंग फसलं होतं आणि तिथे यानदीपचा हा चांगला झेल पाहायला भेटलाय आणि मिळाली विकेट. 38 ला स्कोर कार्ड. प्रतीश विशेषची ही विकेट. 8 बॉल मध्ये 20 धावसंख्येची धुवाधार इनिंग. शॉर्टबॉल स्वीट इनिंग खेळून परतलाय आणि तिथेही पहा कशा पद्धतीने विकेट आली आहे. पायावरती हा बॉल. थोडस मनगटी पडका खेळण्याचा प्रयत्न. फ्लॅट गेला बॉल आणि तिथे झेल पकडलाय त्यामुळे विकेट आली. फलंदाज बाद. 2 ओव्हर 38 धावा. सोपान भोईर. प्लॅनिंग मध्ये कोणतेही चेंजेस नाहीत. ज्या पद्धतीने उल्लेख झाला तसंच प्लॅनिंग दिसतंय कारण विकी. परंतु यावेळेस पहा हुक शॉट. दबाबुक होतील या फटक्यावरती. टोटल 6 षटकार. चौवेचाळीस धावा. हा चांगला बॉल आहे. यावेळेस आपण पाहत आहोत राईज अँड सरप्राईज. गेला बॉल बाउन्सर चांगला पिक केलाय त्यामुळे प्लॅनिंग मध्ये थोडंसं चेंज केलं आणि विकीकडे वेगवेगळे चेंडू आहेत त्याचा तो वापर करण्याचा प्रयत्न करेलच परंतु हा प्रयत्न खूप चांगलाच राहिलाय. 44 ला स्कोर कार्ड. हा बॉल चेक करण्यासाठी सांगितलाय व्हाईट बॉल साठी. तिथे आपण पाहत आहोत पंचांकडूनच तो निर्णय आलेला आहे. बॉल चेक करण्यासाठी सांगितलाय. व्हाईट बॉल आहे की नाही सध्या तरी बॉल चेक केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे तडपंचांनी. व्हाईट लाईनच्या बाहेर गेलाय त्यामुळे हा व्हाईट बॉल येतोय. व्हाईट लाईन एकच आहे त्यामुळे त्या नियमावलीनुसार हा व्हाईट बॉल. बॅटची कडाने आता हा फुल टॉस वरती विकेट मिळाली आहे. यस फलंदाज जयश्विश आउट. पंचेचाळीस.
ओ कॅच पकडण्याचा तो प्रयत्न सनीचा फसला आणि तिथे बॉल बीट करून निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा 4 येतोय तो चौकार. चौकारनं धाव फलक आता 49. ऋषिकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडेसे काहीसे बदल झालेत परंतु तिथे आपण पाहतो तो फायदाही टीमला झालाय. 4 बॉलचा खेळ झाला. 49 धावा. चांगली कामगिरी. हा ही चांगला इथे आपण पाहत आहोत. बॉलची हाताळणी सध्या तरी इथे राहिली आहे. बरोबर वाईड यॉर्कर होता हा. विकेट किपरच्या हातामध्ये जर डायरेक्ट बॉल गेला आणि त्याने जर अडवला यशस्वीरित्या तर तुम्हाला कोणतीही धाव मिळणार नाहीत. ही नियमावली आहे या स्पर्धेमध्ये आणि नेहमीच मैदानावरती ती नियमावली लागू होते. लक्षात घ्या. विकेट किपरनं यशस्वी बॉल अडवला तर धाव मिळणार नाहीत. तो डॉट बॉलच मानला जाईल. विकेटही मिळणार नाहीत हे लक्षात घ्या. बॅटची कडाने आता बॉल निघालाय. बॅकवर्ड पॉइंटला खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमापार. अंत चांगला होतोय. चौकाराने तिथे इनिंग समाप्त केली जाते आणि आता धावा झाल्या 53 आणि मॅच मध्ये करायच्या आहेत 54 धावा. 18 बॉल 54 धावा. चला चला लावा फिल्डिंग. अजून एक मॅच बाकी आहे. लक्षात घ्या ऑलरेडी खूप वेळ झालाय. 5:40 झालेत मित्रांनो. प्लीज तुम्हाला दूरवर जायचं आहे त्यामुळे लक्षात घ्या. फिल्डिंग लावा. चला बॉलची मागणी होते आहे. त्रेपन्न झाला. 54 करायचे आहेत 18 बॉलला. त्यामुळे टार्गेट खूपच महत्वाचं आणि खूपच मोठं राहिलंय. हो बॉलची मागणी झालेली आहे. बॉल आता थोड्याच वेळात पाठवले जातील. मंगेश भाऊ चला बॉल पोहोचवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये.
हलक्या त्याने खेळलाय. पहिला चेंडू होता सन्मानार्थी अगदी आपण पाहायला गेलं तर हा स्ट्रोक होता. पहिल्या चेंडूवरती ती सिंगल काढली जाते. अकाउंट आणि खातं यावेळेस महत्वाचं ते खोललं गेलंय राहुल बागडेकडनं. सनी त्याच्या सोबतीला आहे. सुरुवात सिंगलनं झाली आहे. सध्या तरी पाहायला गेलं तर या मॅच मध्ये मोठं टार्गेट आहे, त्यामुळे त्या पद्धतीने खेळी दाखवावं लागेल. एखादी मोठी इनिंग एखाद्या खेळाडूला खेळावं लागेल तर हे धावाचे सबल आहेत. आणि 54 तुम्हाला करायचे आहेत 18 बॉलला. त्याच्यामध्ये पहिला बॉलला सिंगल येते. सनी आता स्ट्रायकर एंडला आहे. क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळालेला नाही. बॉडीवरती टाकण्याचा हा प्रयत्न पुन्हा यशस्वी होतोय. प्रथमेशही तितका चर्चेमध्ये आज राहिलाय. ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने कामगिरी खूप चांगली केली आहे. ॲज अ ओपनर आणि त्याच्यामध्ये ॲज अ स्ट्रायकर बॉलर खूपच चांगली कामगिरी ओव्हरऑल राहिली आहे प्रत्येक विषयाच्या सोबतीला. या मॅच मध्ये जयेश विषयी चांगला खेळलाय. आता पाहूयात क्लासिक इगतपुरी संघ इथे धावा चेस करतील का. फुल टॉस, टायमिंग नाही करू शकलेत, परंतु पाहूयात खाली क्षेत्र आहे आणि आता बॉल निघाला बाउंड्री लाईन कडे. आतमध्ये ढकललाय बॉलला, तोपर्यंत 2 मिळाल्यात आणि तिथे वेल स्टॉप मानावा लागेल. हा टायमिंग साधता आलेलं नाहीत. इथे फुल टॉस वरती फुल टोल वसूल होणं गरजेचा होता. मोठेच फटके मारावे लागतील आणि सिंगल डबलची ही गेम राहिलेली नाहीत, कारण 54 तुम्हाला करायचे आहेत. 4 धावा आता झाल्यात. 50 पाहिजेत. 15 बॉल मध्ये 50. या मैदानावरती याही धावा होताना आम्ही भरपूर वेळा पाहिल्यात. आता होतील का पाहूयात. 15 बॉलला 50. गोलंदाजी अटॅकिंग खूप चांगले आहे नो डाऊट, परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मॅचला मजा येईल. यावेळेस पहा राहुलचा हा क्लासिकल फटका. क्लासिकल यावेळेस हा स्ट्रोक पाहायला भेटलाय आणि क्लासिक इगतपुरी संघासाठी हा मच निडेड सिक्सर. विषेपला जेवढे फटके येतील तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी तर हा खेळाडू जाणला जातो नाही, तसा हा फटका पहा तयारीत होता, रेडी होता. बरोबर आपण पाहत आहोत ओव्हर पिच मिळाला आणि बरोबर इथे समोर विषेपला एक चांगला स्ट्रोक खेळलाय. षटकार आलाय. धावा झाल्या 10. पुन्हा हलक्या हाताने खेळला. इथे आपण पाहत आहोत ग्लान्स केल्याने तिथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय, तोपर्यंत सिंगल येत आहे. जोखीम भरे फटके कमी राहतात राहुल बागडेकडनं. विकेटचे चान्स कमी देतोय. जे काही खराब बॉल असतात त्याच्यावरती तो प्रहार करतोय, ही त्याची खासियत आहे इनिंग मध्ये. परंतु सध्या तरी आपण पाहत आहोत रन रेट जो रिक्वायर रन रेट आहे तो जास्तच आहे, त्याचाही विचार करावा लागेल. 11 धावा आता झाल्यात. च्या सरासरीने तुम्हाला प्रति ओव्हरला जायचं आहे, त्यामुळे या बॉलला तो षटकार येणं गरजेचा होता, परंतु बॉलनं बीट केलंय. मागे निघालाय जयेश विषयला बीट करून. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डिफाईन सध्या तरी तैनात आणि तो बॉल आता फेकलाय, तोपर्यंत सिंगल. सिंगल न धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरला 12. चला 12 झाल्यात. 42 हवा आहेत. 12 बॉल 42. सनीचा हा फटका फसलाय की पाहूयात जातोय आणि आता सध्या तरी हा पिकअप स्ट्रोक निघालाय. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार येतोय तो चौकार. 4 धावा मिळाल्यात. 4 न धाव फलक. टोटल धावा झाल्यात आता 16. 12ला 42. मग तुम्हाला प्रति ओव्हरला आता 21च्या सरासरीने जायचं आहे. त्याच्यामध्ये चौकार आलाय. प्रत्येक विषयाचं हे षटक. याच ओव्हरला त्या धावा जर आल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि ओपनिंगची जोडी खेळते हे महत्वाचं आहे. 16 झाल्यात. अजूनही गोळा करायचे आहेत. उर्वरित पाहायला गेलं तर 11 बॉलला 38. हा बाउन्सर आणि त्याच्यामध्ये खूपच बाउन्स मिळाला आहे, त्याच्यामुळे पंचांनी कळवला हा वाईट बॉल. +1 फॉर दी ओव्हर.
थोडी ओली विकेट आहे, पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे तो बाउन्स मिळतोय. जास्तचा ताकद लावण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हा बाउन्स मिळतोय या विकेटला. या बॉल वेळेस इथे फक्त सोडलाय नाही, आता पंचांनी कळवला हाही वाईट बॉल आहे. रिव्ह्यूची मागणी आता झालेली आहे. यस, चला रिव्ह्यूची मागणी झालेली आहे व्हाईट बॉल साठी. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं हा कॉल आहे. पाहूयात, बॉल चेक केला जाईल. फेअर बॉल असा निर्णय कळवला गेलाय थर्ड पंचांकडनं. फेअर बॉलचा इशारा आलाय. व्हाईट लाईनच्या आतमधनं गेला असं पंचांनी कळवलं आमच्यापर्यंत, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. सतरावरती धाव फलक. प्रयत्न चांगला आहे प्रत्येक विषयचा. विकेट पेक्षा डॉट बॉलला इथे महत्व आहे आणि सध्या तरी हे डॉट बॉल वरती डॉट बॉल येत आहेत आता. ओ पहा, वेग भरपूर आहे. पडल्यानंतर खूपच वेगाने बॉल जात आहेत. ओळखलं, एक पहिला जास्त बाउन्स झालाय त्यामुळे थोडस पुढे ठेवण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्येही तो बाउन्स मिळतोय. लेंथ वरती हिट करतोय हा बॉल, त्याच्यामुळे हे बॉल खूप चांगले पाहायला भेटत आहेत. वेगळे करण्याचा प्रयत्न, हो इम्प्रोव्हायझेशन हा स्ट्रोक. आणि आता बॉल डायरेक्टली थेट निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, पंचांचा सिग्नल. यस, इट इज मॅक्सिमम. 6 धावा षटकार. धावा झाला 23. चला 23 झालात. 8 बॉलला 31. 8 बॉल मध्ये 31 धाव संख्येची गरज. मॅच इज ऑन. खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. कौतुक आहे या स्ट्रोक साठी सनीचंही. जिथून सनी आलाय तिथून मात्र क्लासिक इगतपुरी टीम ही सध्या तरी पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळते. 8 बॉल 31. मॅच इज ऑन. आता समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. विकेट किपर इंटरेस्टेड आहे. प्रथमेशनं झेल पकडलाय आणि मिळाली ती विकेट. सनी आउट. आता 7 बॉल 31. 7 बॉलला 31 करायचे आहेत. या बॉल वरती तो मोठा स्ट्रोक आता येणं गरजेचं आहे, अन्यथा रिक्वायर रन रेट खूप मोठा होईल. पाहूयात नवीन खेळाडू. चला विकी येतोय. चांगला आज विकीचा खेळ राहिला बॉलिंग बॅटिंग मध्ये, त्यामुळे याही मॅच मध्ये अपेक्षा केल्या जातील. सध्या तरी पार्ट जड वाटतंय वाफाळे टीमचं. 7 बॉलला 31. रबर बॉल क्रिकेटमध्ये सहजच लगेचच धावा होताना भरपूर कित्येक मॅचेस मध्ये आपण पाहिल्यात. इथे 7 बॉलला 31 पाहिजेत. या बॉलवरती एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर मग या मॅचला मजा येईल. पाहूयात घडेल का. आलाय तिथे विकी. आलो व फुल टॉस होता. ताकद कमी झोतल्या या फटक्यामध्ये. बॉल उंच गेलाय. कॅचचा कॉल आणि तिथे झेल पकडलाय. वेल जज कॅच. झटका आणि तिथे मिळालाय संकेतचा हा चांगला झेल. तिथे विकेट मिळाली आहे विकेटची आणि आता फलंदाज आउट होतोय. राहिले 6 बॉल. 6ला 31. आता 5 षटकार मारावे लागणार आहेत. जास्तीत जास्त षटकारांचीच भाषा बोलली जाते रबर बॉल क्रिकेटमध्ये. समीकरण जसं राहतं तसं षटकारांचीच भाषेनंच ते गणित मोडीत काढण्याचा प्रयत्न असतो. चला आता बॅट्समन नवीन जायचं आहेत. नवीन खेळाडू आलेला आहे अमीर आणि आता बॉलर आलेला आहे सुमित. 6 बॉलला 31. 5 षटकार. 5 षटकार मारावे लागतील. स्कोर लेवल झाला तर प्रथम विकेट. चला पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. या पण कॅप्टन एस ग्रुप भोसपाड आणि आर के स्पोर्ट्स धामणी टीम. चला टॉस साठी या लवकर. 5 षटकार आले. स्कोर लेवल झाला तर मग प्रथम विकेटचा विचार केला जाणार आहे. लक्षात घ्या. किती येतील पाहूयात. पहिला आलाय का. टायमिंग तितकंही जुळलेलं नाहीत. आता संकेतनं झेल सोडलाय. एक सिंगल मिळाली. 2चाही कॉल केला जाईल कारण मॅच इज ऑन आहे.
सामना ऑन आहे. राहुल जाणतोय काही होऊ शकतं मॅच मध्ये. 2 काढल्या गेल्यात. 29 अजूनही पाहिजेत. 5 बॉलला 29. एक षटकार आतापर्यंत मारला या इनिंग मध्ये राहुलनं. आता 5 बॉलला 29 पाहिजेत. 5 बॉलला 5 षटकार आले तर मॅच विनिंग होऊ शकते. त्याच्यामध्ये पहिला आलाय, फ्लॅट चाललाय, चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार आलाय तो षटकार. 6 धावा. हो, मॅच तुम्हाला ऑन ठेवण्यासाठी प्रत्येक बॉल बाहेर पाठवावा लागेल. एक जरी बॉल मिस केला तर इथून अपोजिट टीम हवी होऊ शकते. आणि आता बाफाळे संघाला एकच डॉट बॉल खेळवायचा आहे. पाहुयात काय घडेल. 4 बॉल मध्ये उर्वरित धावा काढायच्या आहेत. 4 बॉल 23. 4 बॉलला 4 षटकार आला. खेळ खल्लास होईल. मॅच ऑन ठेवली जाईल. आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. हा कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. समोर हाही षटकार. 2 इन अ रो. दुसराही आलाय आणि तिथे मॅच ऑन ठेवली आहे. हे सगळ्यात महत्वाचं. आता राहिले 3 बॉल. 3 बॉलला करायचे आहेत 17. 17 वरती खतरा अजून दिला जाईल का पाहूयात. चला मॅच इज ऑन. खूपच चांगला सामना रंगलाय. चला टॉस होईल तोपर्यंत. आरके स्पोर्ट्स धामणी वर्सेस एस ग्रुप भोजपाडा. चला टॉस होतोय. शुभम ओके सागर बागडे यांच्या शुभ असते तो टॉस होतोय. पुढच्या मॅचचा आदिवासी पोल मधील क्वालिफायचा तो राऊंड असेल. करूया तोपर्यंत टॉस. चला टॉस होणं गरजेचं आहे. लवकर करा जेणेकरून मॅच चालू होईल. मॅच ऑन ठेवली आहे हे महत्वाचं आहे. चला मॅच ऑन आहे. मॅच प्रथमतः आपण कव्हर करूयात. लक्षात घ्या क्रुशल मोमेंट आहे मॅचचं. सिद्धू आपण मॅच कव्हर करा. टॉस तर झालाय. न्यूज आमच्यापर्यंत पोहोचेलच. चला जाऊयात मॅच कडे. 3 बॉलला 17 पाहिजेत. राहुल जोपर्यंत आहे तोपर्यंत सहसा हार मानणार नाहीत. क्लासिक इगतपुरी टीम. चांगले 2 स्ट्रोक आलेत. काउंट डाऊन चालू आहे. बॉलला सोडलंय आणि आता यावेळेस पाहूयात. हो आलाय हा व्हाईट बॉलचा इशारा. दबाव आहे आता गोलंदाजावरतीही तितकाच. इथे व्हाईट बॉल आला. 38 झालात. 3 बॉलला 16 पाहिजेत. टॉस जिंकून एस ग्रुप भोजपाडे संघाने घेतलं फिल्डिंग. आरके स्पोर्ट्स धामणी टीमला बॅटिंग करायची आहे पुढच्या मॅच मध्ये. तोही 3 ओव्हर मॅच. इथे पंच आता वळालेले आहेत. दोन्ही हात समांतर धावाली अवांतर आणि आता रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. येतो होना इथं कारण एकच डॉट बॉल इथे हाताळायचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्यामुळे आता बॉल चेक केला जाईल. हे होणारच होतं. पाहूयात आता काय घडेल. इट्स अ फेअर बॉल असा थर्ड पंचांचा इशारा आलेला आहे. फेअर बॉलचा इशारा आलाय.
चला तो फेअर बॉलचा इशारा आलेला आहे. सगळं काही चेक करून हा डिसिजन कळवला गेलाय आणि तिथे अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. हा व्हाईट बॉल आलेला आहे. एक्साची इथे मदत मिळेल. 39 ला आता स्कोर कार्ड. एक बॉलला 15 पाहिजेत. आणि तोही इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चला अभिनंदन या मॅच साठी आपण वाफाळे संघाला देऊयात. हार्ड लक टफ लक क्लासिक इगतपुरी. आपण आलात, खेळ दाखवलात, आपलंही कौतुक आहे. खूप चांगला आपणही खेळ दाखवलाय, नो डाऊट. आणि लगेचच आता वळूयात प्लेअर ऑफ द मॅच. चला प्रतीक ठरला या मॅचचा हिरो. 2 विकेट, धाबा काढल्यात 20. चला मैदान लगेच खाली करा वाफाळे संघ.